नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. डॉक्टर मनोज पुजार, MD होमिओपॅथ, क्लासिकल होमिओपॅथ, ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथी क्लिनिक, व्हेरिकोज अल्सर अँड डायबेटिक वुंड केअर सेंटर. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अलीकडेच करण्यात आलेल्या विशेष कारवाईत मिरज येथील पोलिसांनी तब्बल 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. कागवाड तालुक्यापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरजमधील गांधी चौक पोलिसांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 1 जण महाराष्ट्रातील पोलीस वाहन चालक असल्याचं उघड झालंय. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 1 कार, नोटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटर, कागदपत्रे तसेच मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त केल्या आहेत. सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवरही बनावट नोटा व्यवहाराचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांच्या मते या टोळीचा उद्देश मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आणण्याचा होता. या घटनेमुळे सीमा भागातील सुरक्षेबाबत चिंतेची भावना व्यक्त होत असून बनावट नोटा व्यवहारामागील मुख्य सूत्रधार कोण आहे याचा तपास सुरू आहे. अबकारी खात्याच्या वतीने विविध जिल्ह्यात जप्त करण्यात आलेल्या 65 प्रकरणातील अंमली पदार्थ काल मंगळवारी अधिकृतरित्या नष्ट करण्यात आले. ही कारवाई SVP केमिकल्स प्रायोजक लिमिटेड, नावगे क्रॉस, जांबोटी रोड येथे पार पडली. या अंतर्गत बेळगाव दक्षिण जिल्ह्यातील 18, धारवाडचे 10, विजापूरचे 34, बागलकोटचे 3 अशा एकूण 65 प्रकरणातील गांजा, तंबाखू, हेरोईन, हशिश आणि गांजाची झाडे यासारखे प्रतिबंधित अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या व्यतिरिक्त पोलीस विभागाकडून अबकारी विभागाकडे वर्ग केलेले काही जप्त अंमली पदार्थही या प्रक्रियेत समाविष्ट होते. कारवाई सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालली असून यावेळी अबकारी उपायुक्त वनजाक्षी M, स्वप्ना RS, चिकोडी, रमेश कुमार H, धारवाड, हनुमंतप्पा भजंत्री, बागलकोट आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ड्रग्ज डिस्पोजल कमिटीच्या देखरेखीखाली करण्यात आलेली ही कारवाई राज्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी आमदार व खासदार निवडणुकांशिवाय उर्वरित सर्व निवडणुकांमध्ये रिसॉर्ट पॉलिटिक्स ही सामान्य बाब असल्याचं वक्तव्य केलं आहे. काल सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा खुलासा केला. जारकिहोळी म्हणाले, सहकारी संस्था, बँका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या जिल्ह्यात उमेदवारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्याचे प्रकार सर्रास घडतात. हे इथे सर्वसामान्य आहे आणि कोणीही त्यात विशेष आश्चर्य मानत नाही. पत्रकारांनी विचारलेल्या लिंगायत समाज विभागून राज्य करत आहे का या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, अशा चर्चा नेहमीच रंगतात. त्यावर ना GST लागतो ना कर, त्यामुळे त्यांचं फारसं महत्त्व नाही. अफवांना उत्तर देण्याची गरज नाही असे त्यांनी हसत हसत स्पष्ट केले. IIT धारवाड येथे धरती बायोनेस्ट इन्क्युबेशन सेंटरचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम जैव तंत्रज्ञान व संबंधित क्षेत्रातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि उत्तर कर्नाटकमधील संशोधनाधारित स्टार्टअप इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी इन्क्युबेटेड स्टार्टअप्सचे स्टॉल्स भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जैव तंत्रज्ञानातील संशोधन, नवकल्पना व व्यवसायाच्या संधींवर आधारित संवाद विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारा ठरला. धरती बायोनेस सेंटरमुळे उत्तर कर्नाटकातील तरुण संशोधक व उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध होणार असून जैव तंत्रज्ञान, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात नव्या संधींचा मार्ग खुला होणार आहे असा विश्वास उद्घाटन प्रसंगी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडे बाजार बेळगावमधील आपल्या सुवर्णदालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट TV,
300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेलीपटे गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकमान्य सोसायटी, SKE सोसायटी आणि BJPSS यांच्या संयुक्त सहकार्याने आकाशकंदील प्रदर्शन व विक्रीचा कार्यक्रम बुधवारपासून हेरवाडकर हायस्कूलच्या पटांगणात शुभारंभ झाला. या कार्यक्रमामध्ये लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, बेळगाव जिल्हा प्राथमिक समितीचे ज्ञानेश कलघटगी, प्रवीण पुजारी आणि लोकमान्यचे पब्लिक रिलेशन ऑफिसर राजू नाईक आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन पुढील 3 दिवस चालणार असून याला विद्यार्थी आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. डॉक्टर किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 5 वर्षांपासून सातत्याने हे आयोजन होत आहे. या प्रदर्शनात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले आकर्षक आकाशकंदील मांडले आहेत. प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, भव्य शामियाना, आकर्षक साज सजावट आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आल्यामुळे हा उपक्रम विशेष ठरतो. दैनिक तरुण भारततर्फे प्रकाशित होणाऱ्या प्रतिष्ठित दिवाळी अंक 2025 चे दिमागदार प्रकाशन आज बुधवारी हिंडलगा कार्यालयात उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात संपादक विजय पाटील, व्यवस्थापक गिरीधर रविशंकर, CMO उदय खाडीलकर, चीफ रिपोर्टर मनीषा सुभेदार आणि संपादन प्रमुख बालमुकुंद पत्की हे मंचावर उपस्थित होते. संपादन प्रमुख बालमुकुंद पत्की यांनी यंदाच्या अंकाबाबत माहिती देताना सांगितले की अनेकांच्या सहकार्यामुळेच हा देखणा आणि दर्जेदार दिवाळी अंक वाचकांच्या हाती वेळेवर देता आला. त्यांनी अंकात कथा, कविता, लघुनिबंध आणि मान्यवर लेखकांचे विचारप्रवर्तक लेख यांचा समावेश असल्याचे सांगितले. याशिवाय वार्षिक राशी भविष्य यामुळे वाचकांना मेजबानी मिळणार आहे. प्रकाशन कार्यक्रमामध्ये दिवाळी अंकांची मराठी वाचकांमधील क्रेज, आजच्या बदलत्या प्रसार माध्यमांची स्थिती आणि आगामी दशकातील पत्रकारितेचे संभाव्य चित्र यावरही अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात आली. तरुण भारतचा दिवाळी अंक हा केवळ एक वार्षिक प्रकाशन नसून मराठी साहित्यातील समृद्ध परंपरेचा एक भाग म्हणून मानला जातो. दिनांक 14 ऑक्टोबर रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगार खेळ तसेच इतर गुन्हेगारी कृत्यांवर कारवाई करताना ग्रामीण पोलीस आणि CCB पथकाने 12 आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई धाडसी ठरली असून 4 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण 11,080 रुपये रोख रक्कम व जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. संबंधित ठिकाणांमध्ये मुल्लाकाजीन नागनाथ मंदिराजवळ, सावराज उपोळे श्रीराम मंदिराजवळ ही संयुक्त कारवाई बेळगाव शहर पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस निरीक्षक आणि CCB पथकाच्या समन्वयाने पार पडली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अवैध जुगार आणि गैरकृत्यांविरोधात अशीच कठोर भूमिका घेतली जाणार असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बेळगुंदी तालुक्यातील कलमेश्वर गल्ली येथील रहिवासी करण मोहन पाटील वय 33 याचा मंगळवारी रात्री 9च्या सुमारास सर्पदंशामुळे मृत्यू झाला. जेवणानंतर रात्रीच्या सुमारास तो घराबाहेर गेला असता त्याला सर्पदंश झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचे दुर्दैवी निधन झाले. करण पाटील हे पुण्यातील एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला होते आणि सध्या वर्क फ्रॉम होम बेसिसवर काम करत होते. दिवाळीनंतर पुणे येथे पुन्हा जाण्याची तयारी सुरू असतानाच अचानक काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 भाऊ, भाऊजय, पुतण्या व पुतणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बेळगाव जिल्ह्यात पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे. आज बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पाऊस बरसला. विशेषतः बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार सरी कोसळल्या. हवामान विभागाने यापूर्वीच अंदाज वर्तवला होता की बंगालच्या उपसागरातील स्थितीमुळे राज्यात पुढील 2-3 दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. यामुळे काही भागामध्ये उन्हाचा चटका राहील तर काही ठिकाणी पावसाच्या सरी अनुभवायला मिळतील. नैऋत्य मान्सून माघारीच्या टप्प्यात असतानाही अचानक बदललेल्या हवामानामुळे दिवाळीसारखा मोठा सण ओली जाण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून कोरडं वातावरण असल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा पावसामुळे सणाच्या तयारीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो. मात्र नागरिकांनी पुढील दिवसात हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन सावधगिरी बाळगावी असा सल्ला हवामान विभागाने दिलाय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यांतर्गत व आंतरराज्य मार्गांवर 2500 अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार असून प्रवाशांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे. ही अतिरिक्त वाहतूक 17 ते 20 ऑक्टोबर आणि प्रतिसादानुसार 22 ते 26 ऑक्टोबर दरम्यान 2 टप्प्यात राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे या बस गाड्यांसाठी 5 ते 10% सवलतीच्या दरात आरक्षणाची सोय करण्यात आली आहे. बेंगळुरूमधील केंपेगौडा, म्हैसूर रोड व शांतीनगर बस स्थानकांमधून या बस गाड्या राज्यातील विविध शहरांकडे धावणार आहेत. प्रवाशांनी आपल्या तिकिटावर नमूद केलेल्या वेळेनुसार पूर्व आरक्षण केलेल्या बसनेच प्रवास करावा असे आवाहन महामंडळाने केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरी परतणाऱ्या आणि सहलीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बेळगावातील ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेमध्ये बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी प्रबोधन दिवाळी धमाका कार्यक्रम उत्साहात पार पडला. गेली 13 वर्षे सातत्याने राबवला जाणारा हा उपक्रम यंदाही विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने सजला. कार्यक्रमामध्ये एकूण 10 स्टॉल्स उभारण्यात आले होते, ज्यामध्ये खाद्यपदार्थ, दिवे, पणत्या, आकाशकंदील यासारख्या वस्तू विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केल्या. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्ये, आत्मविश्वास आणि अनुभवात्मक शिक्षण विकसित करणे हा होता. पालकांनीही या स्टॉल्सला मोठा प्रतिसाद दिला. मुख्याध्यापिका मंजिरी रानडे यांनी सांगितले, विद्यार्थ्यांना वर्गाच्या चौकटीबाहेर शिक्षणाची संधी मिळावी हा या उपक्रमामागचा हेतू आहे. तसेच या सर्व स्टॉल्समधून मिळणारे मानधन आम्ही सामाजिक कार्यासाठी वापरतो. बेळगाव शहरातील गरजू संस्थांना हे मानधन दिलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागातून समाजासाठी एक खारीचा वाटा दिला जातो, असे ज्ञान प्रबोधन मंदिरचे गोविंद विलिंग यांनी सांगितले. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. वडगाव ते येळ्ळूर दरम्यानच्या रस्त्यावर विशेषतः येळ्ळूर केळली भागामध्ये साचलेला कचरा आता कचरा डेपोचे स्वरूप धारण करत आहे. सततच्या पावसामुळे या कचऱ्याला दुर्गंधी सुटून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून चालावं लागतं. स्थानिक नागरिकांनी सांगितले की घंटागाडीची नियमित सोय नसल्यामुळे रहिवासी रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. कचऱ्यामध्ये अन्न शोधण्यासाठी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्यानं दिवसा आणि रात्री रस्त्यावर कुत्र्यांचे कळप भुंकताना व धावताना दिसतात. त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. सकाळी फिरायला जाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही कचरा आणि कुत्र्यांमुळे धोका जाणवतो. नागरिकांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून घंटागाडी सेवा सुरू करावी आणि नियमित कचरा उचलावा अशी जोरदार मागणी केली आहे. कंगराळी बुद्रुक येथे महालक्ष्मी देवीचा जागर मंगळवारी भक्तिभावात पार पडला. यावेळी देवीच्या उत्सव मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच चंडिका होम विधीपूर्वक संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमात भक्तिमय वातावरणात ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला असून मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं. देवीच्या मूळ मूर्तीच्या रंगकामास प्रारंभ करण्यात आला असून रंगसज्जतेची तयारी भक्तांच्या सहभागातून सुरू आहे. या निमित्ताने परिसरात आध्यात्मिक ऊर्जा व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. एप्रिल 2026 मध्ये भव्य यात्रा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये गावकरी, महिला भक्तगण आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चिकोडी तालुक्यातील वाळकी येथील रावसाहेब विठू पाटील यांचा उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. प्राप्त माहितीनुसार रविवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी रावसाहेब पाटील आणि नितीन पाटील हे दोघे दुचाकीने गडहिंग्लज कडगावकडे जात असताना तवंदी घाटामध्ये क्रेनची धडक बसून दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात रावसाहेब पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर त्यांना तातडीने महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी वाळकी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गोंधळी गल्ली येथील छत्रपती महिला मंडळातर्फे दरवर्षी साजरा केला जाणारा पारंपरिक हादगा खेळाचा उत्सव यंदाही उत्साहात पार पडला. सलग 57 वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे सुरू असून आजही महिलांमध्ये या उत्सवाबद्दल तीव्र उत्साह आणि जिवंत सहभाग दिसून येतो. मंडळाच्या अध्यक्षा सुनीता प्रकाश कुरणे यांनी माहिती दिली की हादगा खेळाची सुरुवात पहिल्या दिवशी पारंपरिक गाण्यांनी केली जाते, तर 16व्या दिवशी उत्सवाची सांगता केली जाते. दररोज संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने हा खेळ सादर केला जातो, ज्यामध्ये परिसरातील सर्व महिला एकत्र येऊन कला, परंपरा आणि एकोपा यांचे दर्शन घडवतात. यंदाच्या कार्यक्रमात शिल्पा केकरे, सुवर्णा कुरणे, संगीता कुंडेकर, माधुरी कुरणे, वंदना मुदकेकर यांसारख्या महिलांचा सक्रिय सहभाग होता. उत्सवाच्या सांगतेवेळी हदग्याची खिरापत वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.